मैत्रीण मिळाली म्हणे. मैत्रिणीशी कोणी असं वागतं का? मी पण तुम्हाला मैत्रीणच समजून बसले होते. तुम्हीच माझ्याशी असं वागलात. मी मी काय केलं सावली? काय नाही. अगं आता माझ्याशीच बोलत होतीस ना. आता आपण दोघी सोडून कोण आहे आता इथे वेगळं? काही नाही वहिनी, जाऊ द्या. सावली, मला सांग, काही झालंय का? कोणी काय बोललं का तुला? त्रास दिला का कोणी? सावली, सांगितल्याशिवाय कसं कळेल? सांग ना. हो, त्याच मैत्रिणीने. काय म्हणते मी? ती मैत्रीण आहे ना तुझी, मग आता अचानक तिचा त्रास का व्हायला लागला तुला? त्रास? त्रास कशाला होईल मला? असे मी आणि सारंग कामासाठीच भेटलो होतो ना. आम्ही काहीतरी बिझनेस बद्दल बोलत होतो, तर ही सुद्धा आली तिथे. सतत काय त्याच्या मागे मागे. आय मीन, तूच आता मला सांग, नवरा असल्यामुळे काय सतत मागे मागे फिरायचं का? कामात कशाला अडचण उगाच? आणि मुळात ज्यातलं आपल्याला कळत नाही ना, त्यात कशाला उगाच नाक खूपसायला जायचं? नुसतं नाक खुपसात नाही आहे ती. सावली, तिच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच चाललंय. म्हणजे मला छक्के पंजे कळत नाहीत, पण तरी मला असं वाटतं की ती मुद्दाम आपल्या घरात आली आहे राहायला. खूप चालाक बाई आहे. तिला जे हवं आहे ना तेच मिळवायला ती आली आपल्या घरात. तिने जे इथे राहायला याचं नाटक काढलंय ना, त्याच्यावर प्लीज लवकरात लवकर पडदा टाक सावली. तरी मी तुला आधीच वॉर्न केलं होतं, पण तू नाही ऐकला माझा. पण तुला माझी एक गोष्ट ऐकावीच लागेल. जी चूक मी केली ती तू अजिबात करू नकोस. कुठली चूक? त्या मुलीला मूर्ख समजण्याची चूक. नाही, सुरुवातीला मलाही असं वाटलेलं की गावंढळ आहे, कमी शिकलेली आहे, माझ्यासमोर ही काय टिकणार, मूर्ख आहे, कुठून तरी गावातून आली आहे, त्यामुळे तिला मी हँडल करेन, मॅनेज करेन. ना रंग आहे तिला, ना रूप आहे, बघून घेईन मी तिला. पण नाही, ती ओव्हर स्मार्ट आहे. तिला एक्झॅक्टली माहिती आहे कसं पुढे पुढे करायचं, लोकांना इम्प्रेस कसं करायचं, सगळ्यांच्या नजरेत कसं यायचं. तिला करेक्ट कळतं. खूप हुशार आहे ती. आणि आता तर काय माहितीये तुला, या घरात मॅक्सिमम लोकांचं तिच्याशिवाय पान हलत नाही. सतत तिच्या मागे पुढे करत राहतात. मॉम पण तिला सगळ्या गोष्टींमध्ये क्रेडिट्स देतात. नाही म्हणजे मॉमनं ती अशी काही खास आवडत नाही, पण तत्व आहेत मॉमची. तिला कॉम्प्लिमेंट्स देणं, तिला साड्या देणं, क्रेडिट देणं. आता सारंगचंच बघ ना,